नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. या बुलेटिनची सुरुवात करूयात एका राजकीय बातमीने. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आजपासून काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सुरू होणार असून मणिपूर ते मुंबई असा या यात्रेचा प्रवास असणार आहे. काँग्रेस नेते वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आजपासून भारत जोडो न्याय यात्रा सुरू होते. राहुल गांधींनी जी भारत जोडो यात्रा काढली होती त्याचा पार्ट 2 म्हणून या भारत जोडो न्याय यात्रेकडे पाहिलं जात आहे. मणिपूरपासून मुंबईपर्यंत आजपासून ते 20 मार्चपर्यंत जी आहे ती ही यात्रा सुरू राहणार आहे. या यात्रेमध्ये जर आपण पाहिलं तर सुमारे 150हून अधिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते जे आहेत ते सहभागी होतील असं बोललं जात आहे. 15 राज्यांमधल्या 100 लोकसभा मतदारसंघ आणि 337 विधानसभा मतदारसंघांतून ही यात्रा जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघामधून सुद्धा ही भारत जोडो न्याय यात्रा जाणार आहे. आणि सर्वाधिक म्हणजे तब्बल 11 दिवस जी आहे ती ही यात्रा उत्तर प्रदेशमध्ये असणार आहे. आणि 20 मार्चला या यात्रेचा समारोप जो आहे तो मुंबईमध्ये होणार आहे. मणिपूरपासून आजपासून दुपारी 2:30 वाजल्यापासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. आणि सलग जे आहे ते राहुल गांधी साधारणतः 6713 किलोमीटरचा प्रवास जो आहे तो या यात्रेच्या माध्यमातून करणार आहेत. काही प्रवास बसने देखील या यात्रेमध्ये होणार आहे. एकंदरीतच आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून, लोकसभा आणि विधानसभांच्या दृष्टिकोनातून ही भारत जोडो न्याय यात्रा जी आहे ती महत्त्वाची असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. मिलिंद देवरा यांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रातील काँग्रेसचं एक बडं नाव, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री राहिलेल्या मिलिंद देवरा यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा काँग्रेसचा राजीनामा दिल्याचं पाहायला मिळतंय. दक्षिण मुंबई जो लोकसभा मतदारसंघ आहे त्या लोकसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांनी लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ जो आहे तो ठाकरे गटाकडे आहे. अरविंद सावंत हे विद्यमान तिथले खासदार आहेत. या जागेचा तिढा न सुटल्यामुळं किंवा मिलिंद देवरा यांची ही मागणी मान्य न झाल्यामुळं अखेर त्यांनी जो आहे तो राजीनामा दिल्याचं पाहायला मिळतंय. राजीनामा देत असताना त्यांनी 55 वर्षापासून काँग्रेसचा आपला स्नेह जो होता, काँग्रेसचे आपले संबंध जे होते ते संपत असल्याचं आज ट्विटरच्या माध्यमातून, अर्थात एक्सच्या माध्यमातून म्हटल्याचं पाहायला मिळतंय. हा राजीनामा दिल्यानंतर मिलिंद देवरा जे आहेत त्यांनी सिद्धिविनायकाची दर्शन देखील घेतलं आणि हे दर्शन घेत असताना आता मी विकासाच्या मार्गावर जातोय असं मिलिंद देवरा म्हणाले. आणि त्यानंतर ते आता आज दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या वर्षा या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता जी आहे ती बोलली जाते. आणि त्यानंतर मग ते दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गट, भाजपाचे आणि महायुतीचे जे आहेत ते लोकसभेचे उमेदवार असणार का याकडे सर्वांच्या नजरा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत. मिलिंद देवरा यांच्याबाबत जर बोलायचं झालं तर मुरली देवरा जे काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते त्यांचे ते पुत्र आहेत. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये 2004 ते 2009 या कार्यकाळामध्ये देवरा यांनी केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री पदाचा कार्यभार देखील सांभाळला आहे. आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय, राहुल गांधी यांचे अतिशय जवळचे मित्र अशी मिलिंद देवरा यांची ओळख राहिलेली आहे. मात्र आता मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडत शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाण जो आहे तो हाती घेण्याचं ठरवल्याचं पाहायला मिळतंय. नेमका देवरांचा पक्षप्रवेशासोबत देवरांबरोबर आणखी किती जण पक्षप्रवेश करणार आणि हे पाहणंही जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्यासाठी पुणे महानगरपालिका सज्ज झाली आहे. मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी पुणे महानगरपालिकेची टीम देखील सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय. 1005 कर्मचारी जे आहेत ते मराठा समाजाचं सर्वेक्षण करणार आहेत. आणि प्रत्येक 15 कर्मचाऱ्यांमागे एका पर्यवेक्षकाची नियुक्ती जी आहे ती करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. राज्य मागासवर्ग आयोगाकडून देखील मराठा समाजाचा मागासलेपण तपासण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आता पुणे महानगरपालिकेची टीम देखील
सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त असणाऱ्या चेतना केरुरे हे या संदर्भातला अहवाल जे आहे तो सबमिट करणार आहेत। तो अहवाल त्यांच्याकडे द्यायचा आहे आणि एकंदरीतच जर आपण पाहिलं तर मराठा समाजाच्या सर्वेक्षणाच्या दृष्टिकोनातून आता पुणे महानगरपालिका देखील सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून खास महिलांसाठी नारी शक्ती दूत या ॲपचं अनावरण करण्यात आलं असून यामुळे सरकारी योजनांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे। राज्य सरकारतर्फे महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध सरकारी योजना, विविध घोषणा आणि उपक्रमांची माहिती या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचवण्याचा महिला व बाल विकास विभागाचा मानस असल्याचं सांगितण्यात आले। या नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून कोणत्या योजना लागू होतील याबाबतची माहिती गरजू महिलांपर्यंत पोहोचवली जाणार आहे। राज्य सरकारतर्फे महिलांसाठी दरवर्षी विविध योजना आणि प्रकल्प राबवण्यात येतात। यासाठी कोट्यवधी रुपये खर्च देखील केले जातात। या विविध योजना नेमक्या काय आहेत, त्याची पात्रता काय, यासारख्या अनेक प्रश्नांमुळे बऱ्याच योजना महिलांपर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार महिला व बाल विकास विभागाकडे प्राप्त झाली होती। त्यानंतर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या सूचनेनुसार नारी शक्ती दूत ॲप तयार करण्यात आले। 14 ते 16 जानेवारी दरम्यान राज्यातील तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे। ईशान्य मान्सून अथवा नॉर्थ ईस्ट मान्सून साऊथ पेनिन्स्युलावरून आज 14 जानेवारीला विड्रॉ झालेला आहे। राज्यावर आज कुठलीही सिस्टम नाही। पश्चिम विक्षोभही ईस्ट नॉर्थ ईस्टर्ली दिशेने पुढे सरकला आहे। राज्यात आकाश मुख्यतः निरभ्र राहून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे। 14 ते 16 तारखेदरम्यान कमाल तापमानात 1 ते 2 डिग्री सेल्सिअसनी वाढ होऊ शकते। तसेच किमान तापमानात 1 ते 2 डिग्री सेल्सिअसची घट होण्याचा अंदाज आहे। 18 तारखेनंतर मुख्यतः निरभ्र आकाश, दुपारनंतर 1 ते 2 ऑक्टा ढगाळ होऊ शकते। पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज। पुढील 48 तास आकाश मुख्यतः निरभ्र राहील व पहाटे हलके धुके पडण्याची संभावना आहे। 18 तारखेच्या सुमारास मुख्यतः निरभ्र आकाश, दुपारनंतर ढगाळ होऊ शकते। यानंतर या बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। कम ऑन गाइस, हरी अप। यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून या टीममध्ये एका खेळाडूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। इंग्लंड विरोधातील पहिल्या 2 कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे। या संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे। या संघामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे। ध्रुव जुरेल याला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे। ध्रुव जुरेलच्या 22 वर्षीय ध्रुव जुरेल याला या कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे। ध्रुव जुरेलच्या निवडीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे। ध्रुव जुरेल नेमका कोण आहे त्याचा थोडक्यात परिचय जाणून घेऊया ग्राफिकच्या माध्यमातून। ध्रुव जुरेल उत्तर प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो। ध्रुव रेस्ट ऑफ इंडिया आणि अंडर-19 इंडिया अ संघासाठी खेळला आहे। देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने प्रभावी कामगिरी केली आहे। 15 फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यामध्ये 790 धावा केल्या आहेत। यामध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे। IPL मध्ये तो राजस्थानच्या संघाकडून खेळतो। मिलिंद देवरा यांनी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता त्यांना दक्षिण मुंबई लोकसभेची उमेदवारी मिळणार की थेट राज्यसभेवर वर्णी लागणार, यावरचं टॉप न्यूज मराठीचं हे सहज सोपं विश्लेषण। नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठीच्या सहज सोपं विश्लेषण या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। अनेक दिवसांपासून खरं तर मिलिंद देवरा यांच्याबाबत अनेक बातम्या येत होत्या। मिलिंद देवरा काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असं बोललं जात होतं आणि आज अखेर मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचं पाहायला मिळालं। मिलिंद देवरा यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं। अनेक काँग्रेसचे वरिष्ठ नेते अगदी कालपर्यंत
मिलिंद देवरा हे आमच्या सोबतच राहतील असं सांगत होते. काल माजी मंत्री आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष असणाऱ्या वर्षा गायकवाड यांनी देखील सांगितलं होतं की देवरा हे काँग्रेसचे एकनिष्ठ आहेत, ते काँग्रेसमध्येच राहतील. विजय वडेट्टीवार देखील म्हटले होते, जे विरोधी पक्ष नेते आहेत की ते देखील म्हटले होते की मिलिंद देवरा हे आमच्या सोबत राहतील. आज सकाळी मिलिंद देवरा यांनी एक्स अर्थात ट्विटरवरून आपण 55 वर्षापासून मागच्या काँग्रेस सोबत असलेलं आपलं नातं जे आहे ते तोडत आहे असं म्हटलं होतं. आणि त्यानंतर ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाणार अशा चर्चा ज्या आहेत त्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यानंतर मिलिंद देवरा हे सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी गेले असता त्यावेळी जेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माध्यमांनी मिलिंद देवरा यांना प्रश्न विचारला होता, त्यावेळी मिलिंद देवरा यांनी आपण विकासाच्या मार्गावर जातोय असं म्हटलं होतं. आणि दुपारी 2 वाजता मिलिंद देवरा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या वर्षा या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मिलिंद देवरा यांच्याविषयी जर बोलायचं झालं तर मिलिंद देवरा हे वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले होते. एकदा नव्हे तर सलग 2 वेळा, म्हणजे 2004 आणि 2009 असे सलग 2 वेळा मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले होते. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. एक तरुण आक्रमक तितका शांत चेहरा अशी मिलिंद देवरा यांची ओळख आहे. त्यांचे वडील मुरली देवरा यांच्यापासून त्यांच्याकडे राजकारणाचा वारसा जो आहे तो आल्याचं पाहायला मिळालं. आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत असताना मिलिंद देवरा यांनी आपले वडील मुरली देवरा हे कसे शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे मुंबईचे महापौर झाले होते हे सांगितलं. आणि या सगळ्यानंतर मिलिंद देवरा जे आहेत ते राजकारणामध्ये आले. काँग्रेसमध्ये अनेक वर्षांपासून त्यांनी काम पाहिलं. राहुल गांधी यांचे जवळचे मित्र, निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती. मात्र जर आपण पाहिलं तर 2014 आणि 2019 या सलग 2 वेळा शिवसेनेचे आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये असणारे खासदार अरविंद सावंत यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना सहन करावा लागला, पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे 2024ला आपल्याला उमेदवारी मिळणार का दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून, या सगळ्यातून त्यांनी पक्ष बदलल्याच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. अशी एक चर्चा बोलली जात होती की त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. मात्र जे महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचं सूत्र सांगितलं जातं की ज्या पक्षाचा ज्या ठिकाणी सिटिंग आमदार आहे किंवा सिटिंग खासदार आहे त्या पक्षाला ती जागा जी आहे ती सोडली जाईल आणि या नियमानुसार ती जागा ठाकरे गटाकडे राहील असं बोललं जात होतं किंवा ठाकरे गटच ती जागा पुन्हा 3ऱ्यांदा लढवेल असं बोललं जात होतं. खासदार संजय राऊत यांनी सुद्धा आपण ती जागा लढणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे देवरांनी पक्ष प्रवेश केल्याचं जे आहे ते बोललं जात आहे. आणि यानंतर आता जर आपण बघितलं तर मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमन या आजच्या भाषणात उधळली. सोबतच नरेंद्र मोदी यांचं कौतुक देखील मिलिंद देवरा यांनी केलं. मात्र देवरांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला खरा, मात्र देवरांना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळणार का हा प्रश्न उपस्थित झालाय ना. आणि आता महायुतीमध्ये हा प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण असं आहे की ही जागा लढवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आग्रही राहिल्याचं पाहायला मिळतंय. भारतीय जनता पक्षाकडून आपली जागा लढवण्यासाठीची मोर्चेबांधणी जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये जर आपण बघितलं महायुती म्हणून तर शिंदेची शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि दादांचे राष्ट्रवादी, अजित पवारांचे राष्ट्रवादी याच्यामध्ये भाजपच मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे मिलिंद देवरा यांची थेट लोकसभेवर जर वर्णी लागली नाही तर किंवा लोकसभेची उमेदवारी देवरांना मिळाली नाही तर देवरांची राज्यसभेवर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कोट्यातून उमेदवारी मिळू शकते किंवा राज्यसभेची खासदारकी देवरांना मिळू शकते. अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं पाहायला मिळालंय. आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून कारण शिंदेच्या शिवसेनेच्या कोट्यातून मिलिंद देवरा यांना राज्यसभेची संधी का मिळू शकते तर या अगोदर देवरांनी खासदार म्हणून केलेलं काम आहे किंवा केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री पदाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा अनुभव देवरा यांच्या पाठीशी आहे. त्यामुळं त्यांची वर्णी जी आहे ती राज्यसभेवर लागू शकते असं बोललं जात आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून देवरा यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार की राज्यसभेवर त्यांची थेट वर्दी लागणार हे पाहणं जे आहे ते महत्वाचं असणार आहे.
अशाच ताज्या बातम्यांसाठी आणि बातम्यांच्या खास विश्लेषणांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही. रोहित शर्माच्या चाहत्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा मैदानात उतरताच एक विश्वविक्रम होणार आहे. रोहित शर्माने 14 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय T20मध्ये पुनरागमन केले. अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात तो आज मैदानात उतरेल. या सामन्यासाठी मैदानात उतरताच त्याच्या नाव एका विश्वविक्रमाची नोंद होणार आहे. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर जमा होणार आहे. आत्तापर्यंत अशी कामगिरी कोणालाच करता आलेली नाही. रोहित शर्माने आत्तापर्यंत 149 सामने खेळले आहेत. त्याने 2007 मध्ये भारताकडून पहिला T20 सामना खेळला होता. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आज पुण्यात संपन्न झाला. पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा समन्वयक मेळावा आणि ह्या मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीतील 3 प्रमुख पक्ष आणि सर्व इतर घटक पक्ष या सगळ्यांचे प्रमुख पदाधिकारी, समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते, संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न होतोय. निवडणुका जवळ आल्यात. वेळेवर निवडणुका लागतील अशी अपेक्षा आहे. ती वेळ कमी आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचा समन्वय होणं गरजेचं आहे. काय होतं की निवडणुका एकदम जवळ आल्यानंतर समन्वय होणं त्याला उशीर होत असतो आणि या तिन्ही पक्षानं आणि सगळ्या घटक पक्षानं ठरवलं की जिल्हा पातळीवर हा समन्वय मेळावा व्हावा, कार्यकर्त्यांच्या समन्वयाच्या बैठका व्हाव्यात. त्या निमित्तानं ही बैठक अतिशय मोलाची आणि महत्त्वाची असं मला वाटतं. ह्या बैठकीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना एक गोष्ट मनाशी खूप गाठ बांधली पाहिजे की आत्ताची येणारी निवडणूक ही खऱ्या अर्थानं भारताचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. सगळ्या जगाचं लक्ष ह्या लोकसभेच्या निवडणुकीकडे आणि भारताच्या राजकारणाकडे लागून गेलंय. नाही म्हटलं तरी गेले 10 वर्ष भारत हा जगाच्या नकाशावर सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला देश आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी. मी माझ्या व्यवसायाच्या निमित्तानं अधूनमधून परदेशात जात असतो. आज नाही, गेले 40 वर्ष जातो. पण गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या भारतीयांची प्रतिष्ठा, आपल्या भारतीयांना प्रदेशामध्ये मिळणारी किंमत याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. आणि म्हणून हे भारताचं वैभव, भारताची ही परंपरा गेल्या 10 वर्षाची अशीच कंटिन्यू ठेवायची असेल तर आपल्याला पुन्हा एकदा मोदीजींना पंतप्रधानपदी बसवायचं आहे. आणि हा ठाम निर्णय घेऊनच सगळ्यांनी एकच उद्देश ठेवायचा की आपल्याला हे सरकार केंद्रामध्ये पुन्हा आपल्या विचारात आलं पाहिजे. गेले 5-10 वर्षाचे निर्णय आपण डोळ्यासमोरून आणा. जे 70 वर्षामध्ये जे निर्णय आपण घेऊ शकलो नाही, जे बोल्ड निर्णय घ्यायला पाहिजे ते घेऊ शकलो नाही, ते गेल्या 10 वर्षामध्ये आपल्याला घेण्याची संधी मिळाली, ती फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळे. आज राज्याचं राजकारण 1.5 वर्षापासून पाहतोय. यापूर्वीची मी सुद्धा 20-25 वर्ष राजकारणात आहे. पण गेल्या 1.5 वर्षामध्ये, 1.25-2 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये विकासाच्या माध्यमातून बाकी लोक कुणी काही टीका करू द्या, आमचं एकच ध्येय महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेणं, शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेणं, कामगारांच्या हिताचा निर्णय घेणं. आपण सगळ्यांनी तपासून जर पाहिलं तर प्रत्येक आठवड्याला होणाऱ्या कॅबिनेट मीटिंग मधले निर्णय जर आपण तपासून पाहिले
तर आपल्याला कळून लक्षात येईल की खऱ्या अर्थाने चांगले निर्णय घेण्याची क्षमता या सरकारमध्ये आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, ह्या तिघांनी मिळून जे काही निर्णय घेतलेत त्याहीपेक्षा महत्वाचं आपण सगळेजण पाहता, राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे मुख्यमंत्री आपण बघितले नाही की रात्री 2:30 वाजता सुद्धा भेटायला गेलो तरी भेटतात. आज शासन आपल्या दारी हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प कधी आपण बघितलं नाही. हे असे सगळे निर्णय घेण्याची क्षमता ह्या राज्य सरकारमध्ये आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना घरोघरी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. या ठिकाणी मावळचे लोकप्रिय खासदार आदरणीय श्रीरंगप्पा बारणे आले, त्यांच्या सुद्धा आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करूया. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की ठीक आहे, आपले सगळ्यांचे आपापसामधले थोडेफार मतभेद ह्या पूर्वीच्या काळामध्ये असतील होते, पण आता ती वेळ नाही. आता आपल्याला प्रत्येकाला हातात हात घालून काम करायचंय. आपल्यापुरतं जर बोलायचं झालं तर जिल्ह्यातले 4ही मतदारसंघ मोठ्या मताधिक्यानं निवडून आणायचे आहेत. हीच एकच ध्येय, एकच संकल्पना आपण लक्षात घेऊन पुढे गेलं पाहिजे. मी या निमित्ताने जास्त काय बोलणार नाही. बरीचशी मंडळी आहेत, खरं म्हणजे आमचे विजय बापू शिवतरे आहेत, त्यांना सुद्धा बोलायचं होतं, परंतु लोकसभेची निवडणूक आहे म्हणून बापूला म्हटलं जरा थांबा, मला बोलू द्या. शिवडी ते न्हावाशेवा 26 किलोमीटरचा सागर पार करणारा पूल 40 वर्ष चर्चा झाली होती. मोदींच्या काळात तो पूर्ण झाला, ही वस्तुस्थिती आहे. मेट्रोची नवी लाईन आणि मुंबईत गेलात तर लक्षात येईल मेट्रो किती वाढतायत. त्यानंतर एक भुयारी मार्ग, कोस्टल रोडही आता पुढे गेलाय आणि भुयारी मार्ग ऑरेंज गेट पासून 10 मिनिटांमध्ये आपण नरिमन पॉइंटला पोहोचू शकू. तर अनेक सुधारणा, अनेक इन्फ्रास्ट्रक्चर का झालं? कारण एवढंच झालं की इन्फ्रास्ट्रक्चर साठी पैसे द्यायचे असतात, पैसे खाण्यासाठी द्यायचे नसतात. हे युपीएला कळलं नाही आणि म्हणून युपीएच्या काळामध्ये जेमतेम 1.5-2 लाख कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च व्हायचे. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रस्ते, सागरमार्ग, बंदरं, रेल्वे, विमानतळ सगळं मिळून. आणि त्याच्यासाठी मोदी सरकारने गेल्या वर्षी 10 लाख कोटी रुपये एका वर्षासाठी ठेवले. हे मोठं वैशिष्ट्य आहे, म्हणूनच तरक्की आहे. म्हणून देशामध्ये जेवढे सर्वे होतात त्यात तर रिझल्ट येतोच, पण कुणालाही विचारा. मी आता उद्या केरळला जाणार आहे. केरळमध्ये भाजपचा एकही खासदार आणि आमदार नाही. 19 साली त्यांना वाटत होतं राहुल गांधी प्रधानमंत्री होतील, पण आता मात्र तिथे जाऊन कुणालाही विचारलं तर तो म्हणतो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सुद्धा प्रधानमंत्री बनणार. हायट्रिक. आणि म्हणून मग लोकांची घोषणा आहे, तिसरी बार इस बार 400 पार, इस बार. आणि मग त्यात 45 बसत नाहीत बरं का. 48च्या 48 जागा महाराष्ट्रामध्ये आपण जिंकू शकतो, हे कोणी विसरता कामा नये. अहो, बारामती तर 14 सालीच पडत होते. हो, बारामती 14लाच पडत होते ना, आठवत आहे सगळ्यांना. थोडक्यात घोटाळा झाला. पण आता यावेळेला लक्षात येईल. पण एक पहा, आमच्या पक्षाचं चांगलं म्हणजे आघाडीचं चांगलं आहे. माझ्या दुपट्ट्यावरचं हे मफलरवरचं कमळ दिसत नव्हतं, ते शिवतार्यांनी नीट केलं. इतकी पक्की युती आहे आणि मी नवे कपडे घालून आलोय. तर हे सगळे पक्ष एकत्र का आले? अहो, काही नाहीत. म्हणजे बसे मुख्यमंत्री आपण 2 वर्ष पाहिले, बसे मुख्यमंत्री हल्ले का कुठे?
तेलंगणात सुद्धा एक असे मुख्यमंत्री होते, 10 वर्ष त्यांनी घराबाहेर पडलेच नाहीत, मंत्रालयात गेलेच नाहीत. लोकांनी त्यांना आता घरीच बसवलं. आणि म्हणून काम करणारी सेना आज इथे 36 मेळावे 36 जिल्ह्यामध्ये होत आहेत. आता बारणे अलिबागचा मेळावा करून आलेत आणि त्या ठिकाणी हा सगळा प्रसंग आहे. आता 22 तारखेला सगळा देश राम 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 म्हणतोय आणि यांना नाही म्हटलं आम्ही जाणार नाही, आम्ही बहिष्कार घालणार, आम्ही बहिष्कार घालणार. अहो, काँग्रेसवाले बहिष्कार कशावर घालत नाहीत? राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार. त्या शिंगरोबाच्या देवळाच्या तिथं 5-5 तास थांबलेली मंडळी आम्ही सर, म्हणजे आपला जुना बोरघाट, हे सगळं बापू बघितलेले. आणि हे सगळं स्थित्यंतर. आणि पुण्याच्या बाबतीत ज्या कर्वे रोडला माझी शाळा होती जिथं बैलगाड्या दिसत होत्या तिथं आज मेट्रोचे खांब दिसायला लागलेत, मेट्रो दिसायला लागलेले. अजून तुम्हाला विकासाचं काय पाहिजे एवढं मला सांग. आणि इतका निश्चय मी कधी राजकीय आयुष्यात बघितली नाही. इतकी राजकीय विलपॉवर ज्याला म्हणतो आपण, पॉलिटिकल विलपॉवर आणि अपार कष्ट करायची त्यांची जी परंपरा आहे, हे आमच्यासारख्याला जरी पक्षाच्या बाहेर असलो आम्ही तरी भावणारी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी ते कबूल करतात. सगळेच कबूल करायला लागलेले आहेत. केरळचं उदाहरण तुम्ही दिलं जावडेकर साहेब, परंतु पश्चिम महाराष्ट्रात आमच्याकडे सगळेच कबूल करतात की पुढचं सरकार हे मोदी सरकार येणार आहे. आता ही हॅट्रिक करायचं भाग्य आम्हाला आणि या हॅट्रिकच्या प्रोसेसमध्ये यायचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. हे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. आणि हे करायचं आहे ते आताच कोणीतरी बोलून गेलं की पुढच्या आढळराव साहेब बोलले की 50-60 वर्षाचा संबंध भारताचं चित्रच बदलून गेलेलं आहे. समाजाची मानसिकताच बदलून गेलेली आहे. समाज हा विकासप्रिय झालेला आहे. तरुण पिढी ही टेक्नोसॅव्ही झालेली आहे आणि टेक्नोसॅव्ही पिढीचे वोटर आता पुढे यायला लागलेले आहेत. फक्त सोशल मीडियावर जाऊन हे जमणार नाहीये. या टेक्नोसॅव्ही लोकांना नोकऱ्या द्यायला लागणार आहेत आणि या नोकऱ्या आपल्याला टेक्निकल नॉलेजमध्ये द्यायला लागणार आहेत. आणि हे सगळं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं होतं. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं हे जे रडत चाललेलं आहे त्याला त्या प्रकारचं नेतृत्व पाहिजे आहे. उगाच कुठेतरी काहीतरी करत बसणारे नेतृत्व आपण बघितलेले आहेत. पूर्वीच्या नेतृत्वावर मला बोलायचं काही कारण राहिलेलं नाही, कारण मी भविष्याचा वेध घेणार माणूस. पुढचं काय जे होणार आहे याच्यासाठी मोदींच्या शिवाय आपल्याला दुसरा पर्याय राहिलेला नाहीये. परंतु मला जाता जाता आपल्याला एकच सांगायचं आहे की मी काही भलं लांबलचक भाषण द्यायला आलो नाही. मी मार्गदर्शक कोणतरी मला म्हणलं पण मी स्वतःला मार्गदर्शक मानत नाही. मी ऑब्झर्वेशन मारतो. मगाचपासून मी एक बघतोय की एवढे मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते एकत्र आलेत, परंतु आपल्याला आपल्याहून खाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यात, वॉर्डाच्या कार्यकर्त्यांच्यात. मिलिंद देवरा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी प्रवेशादरम्यान बोलत असताना मिलिंद देवरा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले पाहूयात. माझी विचारधारा मुंबई, महाराष्ट्र, भारतातील सर्वसामान्य लोकांची सेवा करणे आहे आणि आम्हा सर्वांना अभिमान आहे की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अत्यंत मेहनती, सगळ्यांसाठी ॲक्सेसिबल, उपलब्ध आणि जमिनीवरचे नेते आहे. महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या वेदना आणि आकांक्षा त्यांना चांगले माहीत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी त्यांची विजन खूप मोठी आहे आणि म्हणून मला आज त्यांचे हात आणखी मजबूत आणि बळकट करायचे. त्याचप्रमाणे आमचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी यांच्याकडे देशासाठी एक भव्य विजन आहे आणि मला शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचे हात बळकट करायचे आहे. एकनाथजी माझ्या कुटुंबाचे शिवसेनेशी खूप जुने नाते आहे. माझे स्वर्गीय वडील मुरलीभाई बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने
मुंबईचे महापौर झाले आणि माझ्या आईचे माहेरचे नाव फणसाळकर असल्याने श्रीकांतजी बाळासाहेब मुरलीभाईंना प्रेमाने महाराष्ट्राचे जवाई म्हणायचे. बाळासाहेबांना मान देण्याबरोबरच मुरलीभाई, माझे स्वर्गीय वडील आणि शिंदे साहेब यांच्यात बरेच सिमिलॅरिटीज आहे, बरेच साम्य आहे. दोघांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला. दोघेही जमिनीवरचे नेते आहेत आणि होते. दोघांनीही नगरसेवक म्हणून सार्वजनिक करिअर सुरू केली. मुरलीभाई केंद्रीय मंत्री झाले आणि शिंदे साहेब आपल्या मेहनतीने आपल्याला वर्षा बंगलापर्यंत पोहोचवले. श्रीकांतजी आणि मला तुम्ही दोघांनी शिकवले की राजकारणात जनसेवा, लोकसेवा हे एकमेव विचारधारा आहे. माझ्यावरी चुकीचा आरोप होण्याआधी शिंदे साहेबांनी मला पक्षात प्रवेश करण्याचं आमंत्रण का दिलं, मी आज ह्या व्यासपीठावरच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो. याचे कारण आहे की शिंदे साहेबांना मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करू शकणारे चांगले लोक हवे आहेत. खासदार होऊन मी मुंबई, महाराष्ट्र, शिवसेनेचे आणि शिंदे साहेबांचा विजनचे उत्तम प्रतिनिधित्व करू शकतो असे एकनाथजी आणि श्रीकांतजी यांचे मत आहे आणि त्या समर्थन आणि विश्वासाबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हमारे यहाँ बहुत सारे लोग जो ज्वाइन कर रहे हैं मेरे साथ में, कुछ मराठी भाषी है, हिंदी भाषी है, इंग्लिश भाषी है. दिल्ली से, नेशनल मीडिया से लोग यहां उपस्थित हैं. सुबह से बहुत लोगों का फोन आ रहा है कि मिलिंद जी, आपने आपके फैमिली का 55 साल पुराना रिश्ता कांग्रेस के साथ क्यों तोड़ा. मैं एक बात कहना चाहता हूं सबसे पहले कि मैं पार्टी के सबसे चैलेंजिंग दशक, सबसे चैलेंजिंग डेकेड में मैं पार्टी का लॉयल रहा हूं. अफसोस की बात है कि आज की कांग्रेस और 1968 की कांग्रेस, जब मेरे स्वर्गीय पिताजी ने इस पार्टी में शामिल किया हुआ, और 2004 की कांग्रेस जब मैं इस पार्टी में शामिल हुआ, दोनों कांग्रेस में बहुत अंतर है, बहुत फर्क है. यदि कांग्रेस और यूबीटी कंस्ट्रक्टिव और सकारात्मक सुझावों और मेरिट और योग्यता को महत्व देते तो आज एकनाथ जी और मैं यहां नहीं बैठे होते. एकनाथ जी को एक बड़ा फैसला लेना पड़ा, मुझे एक बहुत बड़ा निर्णय लेना पड़ा, और आज जो अफसोस की बात है कि वही पार्टी, जिस पार्टी ने 30 साल पहले, जब देश के पूर्व प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह जी देश के वित्त मंत्री हुआ करते थे, the same party that ushered in economic reforms 30 years ago is a party that is abusing industrialists, abusing businessmen, and calling businessmen anti-nationals. The same party that used to offer constructive suggestions to this country on how to take the country forward. आज उस पार्टी का एक ही उद्देश्य है कि मोदी जी जो कहेंगे, जो कहते हैं, जो कर्म करते हैं, ऑटोमेटिकली उसके खिलाफ बोलो. कल को यदि मोदी जी कहेंगे कि कांग्रेस पार्टी एक बहुत अच्छी पार्टी है, तो उसका भी विरोध करेंगे. और मैं एक बात कहना चाहता हूं कि मैं जिस राजनीति में विश्वास करता हूं, मैं पॉलिटिक्स ऑफ गेन, GAIN में विश्वास करता हूं. गेन का मतलब ग्रोथ, एस्पिरेशन, इंक्लूसिविटी एंड नेशनलिज्म. मैं पेन की राजनीति में विश्वास नहीं करता हूं. PAIN, पर्सनल अटैक्स, इनजस्टिस और नेगेटिविटी. मैं एकनाथ जी को एक बात कहना चाहता हूं
कि सुबह से एक नाथ जी आपने भी स्वयं देखा होगा कि हर एक ट्रेडर एसोसिएशन जिनके वजह से आज हम गर्व से कहते हैं कि मुंबई देश की आर्थिक राजधानी है, कपड़ा बाजार से लेकर मेटल एंड स्टेनलेस स्टील मार्केट, जवेरी बाजार से लेकर डायमंड मार्केट, सभी लोग हमारे साथ हैं। और लोगों ने मुझे फोन करके कहा है कि मिलिंद जी, हम आपके नेतृत्व में एक नाथ जी के साथ हम उनके हाथों को मजबूत करना चाहते हैं, शिवसेना के माध्यम से हम नरेंद्र मोदी जी के हाथों को मजबूत करना चाहते हैं, और एक बार मुंबई को देश की आर्थिक राजधानी बनने में हम मुंबई के हाथों को, मुंबई की अर्थव्यवस्था को बढ़ावा देना चाहते हैं, मजबूत करना चाहते हैं, ताकि सामान्य लोगों को रोजगार मिले। आज दोस्तों, भारत में केंद्र में और राज्य में मजबूत सरकार की आवश्यकता है, और हम सबके लिए बहुत बड़ी गर्व की बात है। हे समाजाची आणि बदलत्या काळाच्या प्रमाणे जे काही काळानुरूप बदल होतात त्यासाठी आवश्यक आहे। आणि आज एक अभ्यासू, सुसंस्कृत, संयमी आणि मेहनत घेणारा कार्यकर्ता, नेता म्हणून आपली जी काय ओळख आहे आणि आपला दांडगा जो काही जनसंपर्क आहे ते आजच्या प्रवेशावरून या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। आज काय तुम्ही सांगितलं होतं, प्रमुख काही लोकांचा प्रवेश होईल, म्हणजे हे काय ह्या ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे। त्यामुळे आपल्याला मी नेहमी जवळून पाहिलंय की आरोप प्रत्यारोपाच्या भानगडीमध्ये न फसता आपलं काम करत राहायचं। कन्स्ट्रक्टिव्ह, पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल कामावर आपला भरोसा आहे। मी देखील तेच करतो। सकाळी मी उठतो, आता दर संडेला, आज पण जाऊन आलो, डीप क्लीन ड्राईव्ह। काही लोक म्हणतात हे काय, हे तर चेलचं काम आहे, पण मी गेल्यामुळे चेल पण हातामध्ये पाईप धरतो, हातामध्ये झाडू घेतो, आमदारही घेतात, खासदारही घेतात आणि रस्ते धुतात पाण्याने। पहिल्यांदा पाहायला मिळते मुंबईकरांना या डीप क्लीन ड्राईव्हमुळे पोल्युशन 350चं 100 वर आलंय, 80 वर आलंय, काही ठिकाणी 70 वर आलंय। आणि परवाच आपल्या राज्याला आदरणीय राष्ट्रपती महोदयांच्या शुभ हस्ते स्वच्छतेमध्ये देशामध्ये पहिला नंबर मिळाला। ही याची फलश्रुती आहे, याचा इम्पॅक्ट आहे। काही लोक म्हणाले, काल श्रीकांतच्या इकडे गेले होते कल्याण लोकसभेत, म्हणाले आता हे रोड सफाई, रोड धुलाई चालू आहे, आता निवडणुकांमध्ये यांना साफ करा। लोक रस्ते साफ करणाऱ्यांना, रस्ते धुलाई करणाऱ्यांना, लोकांची कामं करणाऱ्यांना, लोकांना भेटणाऱ्यांना कसं काय साफ करतील? ते तर घरी बसणाऱ्यांना साफ करतील, बाहेर रस्त्यावर फिरणाऱ्या, फील्डवर काम करणाऱ्या कसं साफ करतील? जनता सुज्ञ आहे आणि मी त्याच्यावर काय बोलत नाही। थोडंसं कधी कधी बोलायला लागतं, पण मी कधीही बिलो द बेल्ट पातळी सोडून कधी बोलत नाही, कारण त्यांच्या भानगडीत पडलो तर आपलं काम बाजूला राहील। आणि म्हणून मिलिंदजी, मी 1.5 वर्षामध्ये एकही सुट्टी नाही घेतली। मी गावी जातो, मी गावी देखील माझ्याकडे जनता दरबार असतो आणि माझी शेती आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे। तिकडे गेलो की माझं बरोबर पाय शेतीकडे वळतात आणि काम करतो मी। काही लोक म्हणतात, कधी असा शेतकरी बघितलाय हेलिकॉप्टरने जातो आणि शेती करतो? मी म्हणालो, माझ्याकडे वेळ कमी आहे, मुख्यमंत्री आहे ना मी गाडी चालवून
प्रवास करून 8 तास वाया कसा घालवू शकतो मी? त्याच्यावर मी हजारो फाईलवर सह्या करू शकतो ना तेवढ्या वेळामध्ये. त्यामुळे मी हेलिकॉप्टरने जातो, पण शेती करतो तिथे जाऊन. हेलिकॉप्टरने फोटोबाजी नाही करत, एरियल फोटोग्राफी नाही करत. ती फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती केलेली कधी चांगलीच आहे. त्यामुळे जाऊ दे, आज चांगला दिवस आहे आपला, जास्ती काय बोलायचं नाही. थोडस बोलायला लागतं, नाही ते पत्रकार लोक बोलतात काहीच बोलत नाही, मग माझ्याकडे येणारच नाहीत ते. मग सकाळी 9 वाजता ते आणि मग तिकडे जात असतात. ते बरं आहे, ते चांगलं आहे. जेवढे आरोप करतील, जेवढे आमच्या विरोधात बोलतील, तेवढे ते खड्ड्यामध्ये जातील. हे नियतीचा एक नियम आहे. काम करणाऱ्या माणसाच्या मागे जनता उभी राहते. मी पाहतोय 1-1.5 महिन्यापासून डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये पब्लिकची इन्व्हॉल्वमेंट वाढली. एनजीओ आले, लहान मुलं आली, कॉलेजची मुलं आली, सगळ्या संस्था त्याच्यामध्ये येऊ लागल्या. हजारो लोक. मी दर डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये 1 लाखापेक्षा जास्ती लोकांना भेटतो. एवढा मॉप असतो प्रचंड सगळीकडे. याचा परिणाम चांगला होतोय. मगाशी मी सांगितलं आपल्याला. साफसफाई तर आपण बाकी लोकांची निवडणुकीमध्ये तर करणारच आहे. निवडणुका आल्या की ते सगळं होईल. पण आता गरज आहे मुंबईच्या विकासाची. आणि हे मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. आपल्या भारताची आर्थिक राजधानी आहे. आणि त्यासाठी आपल्याला मेहनत करायची आहे. मी पहिल्याच दिवशी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कमिशनरना बोलवलं. मी सांगितलं एवढे खड्डे काय आहे? दर पावसाळ्यामध्ये खड्डे कशासाठी आहेत? तुमच्याकडे पैसे नाहीत का? बोले पैसे बहुत आहे. मग काय प्रॉब्लेम काय? बोले काही प्रॉब्लेम नाही. ते बोलायला थोडा घाबरत होते. बोले दरवर्षी ते रिपेअरिंग करतो ना आपण, डांबर टाकतो. नगरसेवक लोक आले, त्यांना माहिती आहे दरवर्षी ते करायला लागतं रिपेअरिंग. मी म्हणालो त्यांना, मिलिंदजी किती आपले 15 वर्षामध्ये 10 वर्षात किती पैसे खर्च झाले? बोले 4,500 कोटी रुपये फक्त रिपेअरिंग मध्ये. पण मी म्हणालो जर कॉन्क्रीटचे केले असते तर पैसे वाचले असते. आणि म्हणून आम्ही ठरवलं 2 टप्प्यामध्ये मुंबईमध्ये पूर्ण रस्ते सिमेंटचे करायचे. पुढच्या 2-2.5 वर्षात मुंबई विल बी पॉटहोल फ्री असा आपले संकल्प आहे. मुंबई खड्डे मुक्त करायची. आणि त्यासाठी आपण काम करतोय. आज डीप क्लीन ड्राईव्ह आहे, रंगरंगोटी आहे, वॉल पेंटिंग आहे, पुलाच्या खालचं गार्डन आहे, अर्बन फॉरेस्ट आपण करतोय. कोणाला 3 कंटेनरमध्ये बांधकाम बिनकाम काही नाही. 3 कंटेनर ठेवलेत, एअर कंडिशन कंटेनर. एमडी डॉक्टर बसलेत, त्यांचा स्टाफ आहे, चेकअप होतं. 147 प्रकारच्या टेस्ट मोफत. 147 प्रकारच्या टेस्ट मोफत. गोळ्या औषध सगळं त्यांना तिथे फ्री. मी त्यांना म्हणालो काय कशावर औषध देता? ते म्हणाले ताप आला, थंडी आला, व्हायरल आला, आणखी काही आजार छोटे मोठे, लहान मुलांचे, मोठ्या माणसांचे. मी म्हणालो पोटदुखी झाल्यावर देता की नाही औषध? बोले त्यालाही देतो. बोले आमच्याकडे पोटदुखी होणारी माणसं आमचं काम बघून वाढायला लागले. बोले त्यांना पण मोफत इंजेक्शन देऊन टाका. कोणाला गोळ्या लागतात, कोणाला इंजेक्शन लागतं, सगळी व्यवस्था केली. तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. असे पोटदुखीवाले आले की त्यांना पाठवून देऊ तिकडे. गमतीचा भाग सोडा, पण आपल्याला मुंबई आपल्या देशात नाही जगामध्ये मुंबई नंबर 1 ची करायची आहे. हा आपला संकल्प आहे. मी दावोसमध्ये गेलो होतो गेल्या वर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये. मुंबईबद्दल खूप अट्रॅक्शन आहे. मुंबईबद्दल खूप आकर्षण त्यांच्या मनामध्ये आहे. मुंबई G20 झालं आपल्याकडे. आपल्याला G20 ची प्रेसिडेंटशिप मिळाली. आपल्या देशाला प्रेसिडेंटशिप मिळणं फार मोठी गोष्ट आहे. आणि मग सगळ्यांना आम्ही आदेश दिले, ज्या ज्या शहरामध्ये G20 होती
मुंबई सजवली. अमिताभ कांत स्वतः बोलले कि बहुत अच्छा काम किया. ऐसा ही हमें एक्सपेक्ट था. और 22 देश के लोग आए थे, वो भी खुश हो गए. मुंबई हे वेगळंच आहे. मुंबई रात्रंदिवस चालणारी आहे. मुंबई थकत नाही. मुंबई कधी बंद पडत नाही. आता बावधनकर होते, आले होते. मुंबईवरचा यानंतर या बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. अधिकाऱ्यांना जर भेटले असते तर ही अवस्था त्यांची झाली नसती. परंतु कालही ज्या गुरमीमध्ये त्यांनी मुद्दाम गुरमी हा शब्द वापरतोय, घरंदाज लोक च्या बरोबर ते राहतात. घरंदाज लोकांना बोलण्याची, त्याला काय म्हणता येईल, त्यांनी बोलावं असं त्यांनी सांगितलं. मला ते कळालं नाही, कारण की आम्ही शिवसेनेमध्ये काम करत असताना शिवसेना प्रमुखांनी कधी आमची जात विचारली नाही, कधी काय करतो हे विचारलं नाही. आणि म्हणूनच मग तो वडापाव विकणारा असेल, तो रिक्षा चालवणारा असेल, तो बूट पॉलिश करणारा असेल, तो कंपनीतला कामगार असेल, तो फळ विक्रेता असेल, ज्यांनी शिवसेना वाढण्यासाठी शिवसेना प्रमुखाच्या हाकेला ओ देऊन हा पक्ष वाढवण्यासाठी सर्वस्वी त्याग केलं. अनेकाने स्वतःचे संसार उद्ध्वस्त केले. परंतु आज त्यांना ज्या पद्धतीने बोललं गेलं, नीचतेने बोललं गेलं की तुम्ही घरंदाज नाहीत. अरे ज्यांच्या जीवावर आज तुम्ही हे तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवताय, त्याला तुम्ही शूद्र म्हणतायत, त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो. तुम्हाला घरंदाज लोक पाहिजेत, मारा त्या शिवसैनिकाला लाता, घाला त्यांच्या कमरेत लाता. आम्ही गुलाम आहोत ना. या पद्धतीने बोलणं एखाद्या पक्षाच्या नेत्याला शोभत नाही. दुसरी गोष्ट आहे, त्यांनी राष्ट्रपतीला पत्र लिहिलंय. काळाराम मंदिराच्या दर्शनाला तुम्ही या. राष्ट्रपतीला, ज्या काळाराम मंदिरामध्ये आयुष्याचे कधी गेले नाही, प्रथमतः हे जात आहेत आणि राष्ट्रपतीला पत्र लिहितात. शिवसेनाचे जे तुकडे झाले म्हणा किंवा त्याचे एक पार्टिशन जे झालं, त्याला कारणीभूत तुम्ही आहात. मिनिमम कॉमन प्रोग्राम, मग त्याच्यामध्ये काय, तर हिंदू हृदय सम्राट म्हणायचं नाही, वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणा. माझ्याकडे एक पत्र आहे, त्यांनी जे राष्ट्रपतीला लिहिलंय, राष्ट्रपतीला ठाकरे नावाचा किती तुम्ही व्यापार केला आणि कसं बदनाम केलंय, या पत्रामधून ते दिसून येतंय. ठाकरे हा शब्द वाचा एकदा. राष्ट्रपतीला पत्र लिहित आहे ना, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख या पत्रामध्ये काय आहे हे एकदा पहा. अरे ज्या ठाकरे कुटुंबाच्या नावावर तुम्ही आज मोठे झालेला आहात, तो ठाकरे शब्दही तुम्हाला लिहिता येऊ नये, याच्यासारखं दुर्दैव मला वाटतं कोणतं नाही. ज्या शिवसेना, ज्या ठाकरे नावाचा दबदबा या महाराष्ट्रात नाही, देशामध्ये नाही, तर जगामध्ये आहे, ते नाव तुम्हाला लिहिता येत नाही. हे तुम्हाला राष्ट्रपतीला पाठवलेले पत्र आहे. आणि म्हणून या सगळ्या चुका तुम्ही वारंवार केलेल्या आहात, म्हणून पक्ष तुमच्या हातातून गेलेला आहे.
निवडणूक आयोगाकडे सुद्धा जे काही पत्र व्यवहार केला ना त्याच्यातही अशाच सगळ्या मोठ्या मिस्टेक केलेल्या, ब्लंडर मिस्टेक ज्याला म्हणतात, तुम्ही त्या केल्यात म्हणून तुमचा पक्ष तुमच्या हातातून गेलाय, धनुष्यबाण हातातून गेलाय. जे तुमच्याकडे कायदे तज्ज्ञ आहेत. दहिसर येथील स्वच्छता मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेशी संवाद साधलाय. पाहूया नेमकं काय म्हणालेत एकनाथ शिंदे. संपूर्ण मुंबईमध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्ह हा सुरू केला. हे आपले खरे हिरो आहेत. सफाई कर्मचाऱ्यांचा, सफाई कर्मचाऱ्यांचा. आणि म्हणून आपण संपूर्ण मुंबईमध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्ह हा सुरू केला. आणि दर रविवारी आणि शनिवारी पण आपण कधी करतो. आयुक्त चहल आणि सुधाकर शिंदे त्यांची सर्व टीम सुट्टी असताना देखील या मुंबईच्या स्वच्छतेसाठी, जसं मोदी साहेबांनी एकही सुट्टी घेतली नाही 10 वर्षात, तशा आता तुमच्या सुट्ट्या पण बंद करायला लागतील. आणि म्हणून आज खरं म्हणजे या डीप क्लीन ड्राईव्ह मुळे रस्ते आपण स्वच्छ करण्याचं एक अभियान सुरू केलं. रस्ते फक्त झाडू मारून सोडून द्यायचं नाही, झाडू मारायची, त्यानंतर स्क्रबिंग करायचं ब्रशने, म्हणजे डस्ट, धूळ वगैरे सगळी निघून जाते. आणि त्यानंतर त्याच्यावर पाण्याने प्रेशर पंप पाणी वापरून पूर्ण रोड धुवून घ्यायचे. हे पाणी पण आपण पिण्याचं पाणी यूज करत नाही, हे रिसायकल केलेलं पाणी आहे, शुद्धीकरण केलेलं पाणी आहे. आणि त्यामुळे आणखी बोरिंग आणि विहिरीचं पाणी घेतो ना, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा कुठलाही वापर याच्यामध्ये होत नाही. आणि मग या डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये एकाच ठिकाणी इथं वार्डातले लोक देखील येतात, मॅन पॉवर येते, मशिनरी येते. जिथं 50 लोक काम करतात तिथे 500 लोक येतात, 1000 लोक येतात. मॅन पॉवर वाढल्यामुळे पूर्ण डीप क्लीन ड्राईव्ह होऊन जातो. मग त्यामध्ये फुटपाथ आहेत, फुटपाथ खालची गटर्स आहेत, त्या भागातले नाले आहेत, सर्व पब्लिक टॉयलेट त्या भागातले आहेत. ते देखील आयुक्तांना मी सांगितले, पब्लिक टॉयलेट ज्या भागात आहेत किमान 5 ते 6 वेळा दिवसातून स्वच्छ झाले पाहिजे. म्हणजे या संपूर्ण मुंबईमध्ये हे एकदा पाणी मारलं, अल्टरनेट डे आपण पाणी मारायचं नियोजन केलंय. आणखी टँकर आपण 500 टँकर भाड्याने घेतले, मी त्यांना 1000 टँकरचं टार्गेट दिलेलं आहे, हे काय विसरत नाही. त्यामुळे आपल्याला अल्टरनेट डे या संपूर्ण मुंबईत, म्हणजे मेन रोड तर आहेतच, पण इंटरनल रोड, आतमधल्या गल्ल्या देखील साफ झाल्या पाहिजे, पब्लिक वस्तीतले टॉयलेट देखील साफ झाले पाहिजे, गटारा देखील साफ झाले पाहिजे, त्याच्यावर धूर फवारणी झाली पाहिजे. दुसरे आपलं मच्छरचं स्प्रे करतो ते झालं पाहिजे. हे अशा प्रकारचं हे डीप क्लीन ड्राईव्ह. आणि मग त्याच्यामध्ये रस्त्याची डागडुजी आली, फुटपाथची डागडुजी आली, तिथे पेंटिंग आलं, काही वॉल असतील ते पेंटिंग करायचे आहे ते रंगवणं आलं, ग्रीन पॅच तयार करणं, मोठ्या प्रमाणावर आपण अर्बन फॉरेस्ट देखील, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अर्बन फॉरेस्ट देखील आपण सुरू करतोय. मला वाटतं हायवेला आपण सुरू करतो. बांबू जो ऑक्सिजन जास्ती देतो, कार्बन डायऑक्साईड जास्ती शोषून घेतो, त्याच्याबरोबर पण आपला यामुळे होतोय. आणि म्हणून फक्त स्वच्छता नाही तर त्याच्याबरोबर पर्यावरण, स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई आणि ग्रीन मुंबई, निरोगी मुंबई, पोल्युशन फ्री मुंबई आपल्याला करायची आहे. आणि आपल्याला मला सांगायला समाधान वाटेल की सुरुवातीला 350 पर्यंत प्रदूषण गेलं होतं, आता किती आले? इथे 80 आहे, 100, 110, 120 एवढं आपण खाली आणलेलं आहे. आणखी खाली जाईल ते या आपल्या सगळ्या सहभागामुळे. आपल्याला प्रदूषण मुक्त मुंबई, खड्डे मुक्त मुंबई आणि सर्व स्वच्छ या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणून खरं म्हणजे हे अभियान जे आहे फक्त मुख्यमंत्र्याचं किंवा सरकारचं नाहीये, किंवा मुंबई महापालिकेचं नाही, तर सर्व जनतेचं हे अभियान आहे. ही लोक चळवळ झाली पाहिजे आणि लोक चळवळीतून
मुंबई पूर्णपणे स्वच्छ सुंदर निरोगी झाली पाहिजे. आता आपण घराघरामध्ये पण जाऊन टेस्ट करतोय ना. मला पुढच्या आठवड्यामध्ये प्रत्येक घरामध्ये मुंबई महापालिकेचे लोक जाऊन त्या जी आपण हॉस्पिटलमध्ये किंवा लॅबमध्ये जाऊन टेस्ट करतो ती घरामध्ये येऊन कोणाला काय आजार आहे, ताप आहे, थंडी आहे, काय ते मुंबई महापालिका एक मोठा ड्राईव्ह घेणार आहे प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन. तसं शासन आपल्या दारी हा प्रोग्राम केला तसंच आरोग्य आपल्या दारी. बरोबर आहे. अशा प्रकारची संकल्पना देखील आहे. त्याचबरोबर आपले जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये देखील चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्याचा आपण जे काही अडचणी आहेत त्या दूर करतोय. तिथं देखील झिरो आपलं प्रिस्क्रिप्शन म्हणजे काही लिहून द्यायचं नाही कागदावर. झिरो प्रिस्क्रिप्शन म्हणजे तुम्हाला सर्व औषधं मोफत मिळणार तिकडे सरकारी हॉस्पिटलमध्ये. हे देखील आपण सुरू करतोय आपण. त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करूया. म्हणजे कुणालाही चिंता नाही की पैसे नसले तर हॉस्पिटलमध्ये कसं जायचं. म्हणून हॉस्पिटल मधलं ट्रीटमेंट देखील कॅशलेस आहे. कॅशलेस सेवा देखील या ठिकाणी सुरू होते. हा आणि दुसऱ्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना इकडे आहे का नाही, तिथं पण आपण मोफत तपासणी करतोय. एमबीबीएस डॉक्टर आहे, वॉर्ड बाय नर्स आहे, औषधं आहेत, 200हून अधिक ब्लड टेस्ट तिथं फ्री होत आहे. हे असं मुंबईकरांसाठी आपण मोठं अभियान सुरू केलंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये व्हिजिट केली त्यावेळेस मला अनेक लोक भेटले की आम्हाला दव्यात औषधासाठी मदत करा, औषध आम्हाला विकत घ्यावं लागतं, दवाई के लिए हमें हेल्प चाहिए. ऐकताना त्याच वेळेस सांगितलं आपण झिरो प्रिस्क्रिप्शन हा अभियान सुरू करू आणि म्हणजे कोणाला काही चिंता नसणार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मी सांगतो गेल्या महिन्याभरात आपण हे सुरू केल्यामुळे पोल्युशन कमी झालं. जे आपल्या गव्हर्नमेंटचे जे काही प्रकल्प आहेत, मेट्रोचे आहेत, MMRDAचे आहेत, इतर प्रकल्प आहेत, त्यांना देखील त्यांची सगळी साईट कव्हर करायला सांगितली. खाजगी जे कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत त्यांनी आपली कन्स्ट्रक्शनची साईट पूर्ण कव्हर करायची. त्यांचं तिथं धूळ बाहेर येता कामा नये. त्यांनी वॉटर स्प्रिंकलर लावायचे. फॉगरचा आपण इस्तेमाल करतोय. त्यामुळे सर्व पद्धतीने आणि त्याचबरोबर आपण अत्याधुनिक अशी टेक्नॉलॉजी या ठिकाणी मागच्या रविवारी आपण गेट ऑफ इंडियाला मागवली होती ती आपण कंटिन्यू करणार आहे आणि चेन्नईमध्ये त्याचा वापर करतात. आणि आज आपल्याला मी सांगतो संपूर्ण मुंबईमध्ये, मुंबईसह प्रत्येक शहरामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये हे डीप क्लीन ड्राईव्ह आपण सुरू करणार आहे. मुंबई सकट संपूर्ण राज्य. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो या वर्षीचा जो स्वच्छ राज्य पुरस्कार असतो तो आपला स्वच्छ महाराष्ट्र पुरस्कार आपल्याला मिळाला केंद्र सरकारचा. आदरणीय राष्ट्रपती महोदयांच्या शुभ हस्ते आपल्या नगर विकास विभाग आणि तो स्वीकारलेला आहे. आणि त्यामुळे एक मोठं परिवर्तन या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये घडताना आपण पाहतोय. आणि मोठ्या प्रमाणावर ग्रीनरी तयार करणं हा देखील महत्वाचा एक भाग आपण त्याच्यात ठेवलाय. जसं मोदी साहेबांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं 15 साली 2000 आणि तेव्हा देखील काही लोक चेष्टा करत होते, परंतु आज त्याचं महत्व कळतंय की आरोग्यासाठी स्वच्छ भारत अभियान किती जरुरी आहे. आणि म्हणून आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.